षटकांच्या सामन्यात इथे मात्र किती धावा जोडल्या जातील ऋतू 11 संघाकडून पाहायला मिळेल। अगदी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी, अगदी आलशी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मात्र ही सुविधा आहे। पहिला चेंडू प्रवीण या गोलंदाजाचा ओव्हर द विकेटने मारा करेल। समोरचा चेंडू होता लॉफ केलाय, अगदी चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने आलेला हा मोठा फटका। 6 धावेच्या मदतीने मात्र इथे धावफलक चालू केलंय। संजू हिंदोला या फलंदाजाने खास करून त्याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि तो फटका मात्र त्याच्या माध्यमातून स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून जाणारा हा फटका पाहायला मिळाला। अगदी नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला। त्याच्या चांगली ताकद प्रस्तुत केली होती, ताकदीच्या जोरावर हा फटका खेळला होता। नवीन चेंडू आहे, अगदी सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रात ताकद लावत असताना आता मात्र ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला उडवला आहे। 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे धावतायत। सिली मिडो ऑफ आणि पॉइंट क्षेत्रातील क्षेत्ररक्षक आणि कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना चेंडू निघून गेलाय। 4 धाब्यांसाठी आलेला चौकार। डीजे मास्टर तयार राहायचे। तिसरा चेंडू प्रवीण आता मात्र कुठेतरी महागडा ठरत असताना दिसतोय। अगदी पहिल्या दिवसात चांगली कामगिरी प्रवीणची राहिली होती, चांगली गोलंदाजी झाली होती। आता मात्र सरळ स्टेट ड्रमचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे मात्र 2 टप्प्याने चेंडू मात्र फरार झाला। इथे मात्र आलाय मिड ऑफ लॉंग ऑफच्या जवळून गेलेला हा फटका। अगदी सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करत असताना सवय आहे संजूला, जेव्हा जेव्हाही दूर देखील शृंखला असते, सामने असतात, तिथे मात्र पहिलाच सामना त्यांचा असतो। भक्ताच्या वाडी मैदानावर देखील धोत्रेवाडीच्या विरोधात मेचकरवाडी संघाचा पहिला सामना होता, तिथे देखील चांगली कामगिरी संजूची राहिली होती। तशीच कामगिरी ते मार्गस्थ खेळपट्टीवरती पाहायला मिळते। इथे मात्र दरम्यान आलाय चेंडू निर्धाव। अगदी 3 चेंडू नंतर 4थ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळाला। अजून उर्वरित दोन्ही चेंडूमध्ये कमबॅक करावा लागेल प्रवीण या गोलंदाजाला। आता मात्र पुन्हा सरळचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, एकच क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा उचलत असताना गोलंदाजी होते चुकीची। डीजे बघा, एक क्षेत्ररक्षक तुमच्याकडे आहे तर त्या हिशोबानुसार गोलंदाजी करायला पाहिजे। अगदी समोरच्या फलंदाजाच्या समोर मात्र चेंडू वरपीच चेंडू मात्र ठेवतोय आणि पाहिजे तशी दिशा मात्र त्याला देण्यात यश येतोय। आता मात्र चेंडू हवेत आहे, प्रवीण इथे चेंडू खाली होता, झेल खाली आला होता, तिथे मात्र झेल सुटलाय। 2 धावा पूर्ण केल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि 3 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती, 21 या अंकावरती। एक षटकाच्या समाप्तीनंतर कुठली विकेट न गमावता चांगली धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय। इथे पहिल्याच सामन्यामध्ये, पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या जोडत असताना संजू धन्यवाद। आता मात्र मारुती गोलंदाजी मार्कवरती सज्ज व चल होईल।
दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांना मात्र चकू शकेल का संजू हिंदोला हा फलंदाज. आता मात्र बॅटची आतली कडा घेतली होती. चेंडू एक टप्प्याने यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. तिथे मात्र कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूचे सांगता. आतापर्यंत 7 चेंडू त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. आता मात्र समोरचा स्टेट ड्रायव्हिंगचा फटका. संघ मालक मिलिंद पिंगले तिथे मात्र उपस्थित. तिथे मात्र एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलं आणि तिथे मात्र एकच धाव खर्च होत असताना पाहायला मिळाली आणि एकच धावेवरती समाधान मानत असताना आता मात्र पुन्हा एक मोठा हार्ड हिटर फलंदाज हरी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम मेचकरवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. तिसरा चेंडू मारुतीच्या माध्यमातून अगदी अनुभवाची शिदोरी असलेला, अगदी अनुभव कमवलेला हा गोलंदाज आहे. आता मात्र चांगला फटका. जिथे क्षेत्ररक्षक आहे रोहिदास, म्हणजे मेचकरवाडीतील संघ खेळाडू आहे रोहिदास बबलू, अगदी तिथे तैनात होता. कुठलीही चुकी त्याच्या माध्यमातून होणार नाहीये. एक चांगला यष्टीरक्षक आहे, परंतु तिथे चांगला यष्टीरक्षक त्यांच्या संघामध्ये अजून देखील उपलब्ध म्हणजे जना, आणि जनाला मात्र इथे यष्टीरक्षण करण्यासाठी संधी मात्र मिळाली. आता मात्र सरळचा फटका अगदी मिडॉपच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. मिडॉपचा क्षेत्ररक्षक आणि पॉइंट मधला क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करीत होते, परंतु चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू निघून गेलाय. आलाय तो चौकार. डीजे धन्यवाद. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते मेचकरवाडी संघाच्या या फलंदाजाकडून. म्हणजेच आता ऋतू 11 संघाकडून खेळतोय संजू. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 चौकार 1 षटकार आपल्याला संजूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी मोठी फली साकारत असताना मारुतीला देखील आता मात्र विचार करावा लागेल. आता मात्र स्लोअर यार्करचा वापर इथे मात्र केला गेलाय. बबलू तिथे तैनात आहे. कुठलीही चुकी त्याच्या आता तो घडणार नाहीये. चेंडू उचलणार, फेक करणार, तर दरम्यान एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या अंकावरती. या षटकातील अजूनही एक उर्वरित चेंडू. समोर फलंदाज आहे हरी. किती धावा जोडू शकेल पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. आता मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र झाले चुकी. दुसऱ्या अटेम्प्टला गेला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल पकडू शकला नाही क्षेत्ररक्षक. अगदी गच्चाल क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार पिंगले ब्रदर्स संघाचा प्रवीण लोभी याच्या माध्यमातून झाली चुकी. झेल मात्र सोडला हरी या फलंदाजाचा आणि षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या अंकावरती. पहिल्या षटकात 21 धावा बिनबाद, तर दुसऱ्या षटकात 9 धावा, म्हणजे 30 धावा बिनबाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे धन्यवाद. अगदी करो या मरो का मुकाबला इथे पाहायला मिळतोय. अगदी ह्या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल तरच सुपर 8 मध्ये मात्र संधी प्राप्त होईल आणि जागा बनवू शकेल. परंतु इथे मात्र जो हरला तो मात्र इथे माघारी परतला अशी स्थिती आहे. आणि या स्थितीवरती चांगली कामगिरी करत असताना 2 फलंदाज ऋतू 11 संघाकडून पाहायला मिळतात. संघ मालक भगवान भगतच्या अगदी चेहऱ्यावरचं जी प्रसन्न आहे ती मात्र सांगून देते का हा खेळ मात्र 2 षटकात खूप चांगला झालाय. अगदी भगवान भगत खुश आहेत
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज गणेश. अगदी चांगला चेंडू टाकला संजूच्या विरोधात. जो इन्फॉर्म बॅट्समन आहे त्याला चकवण्यात यश मात्र गणेशला मिळालंय, परंतु विकेटची कमाई करून द्यावी लागेल संघासाठी कमबॅक करायचा असेल तर. आता मात्र खराब चेंडू. पहिला चेंडू इतका चांगला हाताळला होता, तितकाच खराब चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाला. डीजे अगदी बॅकवर्ड शॉट लेग मध्ये तुम्हाला हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. खूप चांगली फलंदाजी होते संजूच्या माध्यमातून. इनिंग ब्रेक मध्ये श्री गणेश 11 आणि स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ नाणेफेकीसाठी हजर राहायचे. आता मात्र समोरचा चेंडू, चेंडूला उडवलाय, थांबणार नाहीये चेंडू. चेंडू गेलाय अगदी मिड वॉक स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय तो षटकार. डीजे पहिला चेंडू इतका चांगल्या रीतीने हाताळला होता, ती अपेक्षा होती तसा चेंडू हातलायचा. इथे मात्र पुन्हा अशा खराब चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती गती नाहीये. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मारुतीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करतील. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा इथे निर्धार असेल संजू हिंदोला या फलंदाजाचा. चांगली कामगिरी करत असताना अगदी खूप साऱ्या धावा मात्र जोडतोय, दाखल करतोय. पुन्हा येतोय षटकार. षटकाराच्या सांगतेने धावफलक जाऊन पोचलाय 48 अंकावरती. इथे मात्र खराब चेंडू. पंच आम्हाला सांगतात आउटसाइड द लेग स्टंप. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल स्वतः आयोजक निखिल सकपाल अगदी मेन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच आपल्याला आकाश मात्र बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खराब चेंडू. आता मात्र अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. 2 टप्प्याने चेंडूला फील्ड केलंय मिलिंद पिंगले या क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र एकच धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानत असताना धाव फलक्यात जाऊन पोहोचले. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत ऋतू इलेव्हन संघाच्या. मात्र मार्गस्थ झालाय. प्रवीण लोभीला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय.
अगदी अर्धशतक पूर्ण होते, 50 होते तर भगवान भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. परत इथे बॅटची कडा, अगदी चांगला एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या हातातून झेल मात्र सुटणार नाहीये. जनाला मात्र इथे मिळाली आहे झेलबाद घेत असताना विकेटची कमाई करून दिले प्रवीणला आणि 46 धावांवरती मात्र माघारी परतावं लागतंय संजू हिंदोल्या फलंदाजाला. डीजे